काल 4 दिवसांनंतर आता अखेर पूर्ण झालेली आहे। आज शनिवारी सकाळी 7:05 श्रींच्या मुख्य पुजाऱ्यांच्या हस्ते मूर्ती प्राणप्रतिष्ठापना विधी करण्यात आला। त्यानंतर धार्मिक विधी झाल्यानंतर मूर्ती दर्शनासाठी खुली ठेवण्यात आलेली आहे। सोमवारी मुख्य मंदिरातील गाभाऱ्यामध्ये ज्योतिबा मूर्तीवर धार्मिक विधी करून गाभारा बंद करण्यात आला होता। त्यानंतर कासव चौकामध्ये श्रींची उत्सव मूर्ती ठेवण्यात आली होती। डोंगरावर येणाऱ्या सर्व भाविकांनी या उत्सव मूर्तीचं दर्शन घेतलं। दरम्यान ज्योतिबांच्या मूळ मूर्तीचं जतन करण्यासाठी पुरातत्व विभागानं ही संवर्धन प्रक्रिया केल्याचं समजतंय। तर मंगळवार ते शुक्रवार या 4 दिवसात संवर्धन प्रक्रिया पूर्ण झाली असून आता श्रींच्या मूर्तीचं दर्शन मिळणार आहे। बातमी आहे अभिनेत्री ममता कुलकर्णी संदर्भात। 90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री जिने आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांना घायाळ केलं होतं, त्या अभिनेत्री ममता कुलकर्णीनं आता संन्यास घेतलाय। किन्नर आखाड्यामध्ये महामंडलेश्वर तिला बनवलं गेलेलं आहे, ज्यामध्ये आता ममता कुलकर्णीला पट्टाभिषेक करून महामंडलेश्वर ही पदवी देण्यात आलेली आहे। जुना आखाड्याचे आचार्य नारायण त्रिपाठी यांनी ममता कुलकर्णीला दीक्षा दिली आणि या विधी दरम्यान संन्यास धारण केल्यानंतर ममता कुलकर्णीनं भगवं वस्त्र धारण केलेले आहे। ममता कुलकर्णी आता श्री यमाई ममता नंदगिरी नावाने ओळखली जाईल। दरम्यान याच संदर्भातला स्पेशल रिपोर्टही आपण पाहूया। अभिनेत्री ममता ते संन्यासी महामंडलेश्वर। महाकुंभात ममता बनली संन्यासी। ममताचा बॉलिवूड ते किन्नर आखाडा प्रवास। तुम्हाला ममता कुलकर्णी आठवते का? 90च्या दशकात जिनं नव्या पिढीला वेड लावलं। तरुणांनाच नाही तर काही राजकारण्यांनाही तिनं घायाळ केलं होतं। मात्र ती अचानक बॉलिवूडमधून बेपत्ता झाली। तिचं नाव अंडरवर्ल्डशी जोडलं गेलं। हो, तीच कुलकर्ण्यांची ममता, अभिनेत्री ममता कुलकर्णी सध्या प्रयागराज महाकुंभाला पोहोचली आहे। याविषयी तिनं तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो, व्हिडिओ शेअर केले। त्यातून तिनं संन्यास घेतल्याचं जाहीर केलंय। ती आता किन्नारांची महामंडलेश्वर झाली आहे। आज मुझे महाशक्ति ने आदेश दिया कि मुझे ये चुनना है लक्ष्मी नारायण त्रिपाठी जी को, बिकॉज वो साक्षात अर्धनारेश्वर के स्वरूप है। और इससे बड़ी मेरे लिए क्या उपाधि हो सकती है कि एक अर्धनारेश्वर के हाथ मेरा पट्टा अभिषेक हो रहा है। काही दिवसांपूर्वी ममता पुन्हा चर्चेत आली होती। ती तिच्या ड्रग्ज रॅकेट कनेक्शन्समुळे आणि तेव्हापासून तिच्याविषयी सतत काही ना काही माहिती समोर येत राहिली। ममता मुंबईतच राहते, मात्र तिनं बॉलिवूडला राम केला होता आणि एकांत निवडला होता। वो अगर पिछले कई सालों से सन्यासिनी की तरह रह रही थीं तो इस बात को उन्होंने कभी पब्लिसाइज नहीं किया, लेकिन अभी महाकुंभ में आकर इसको एक तरह से पब्लिसाइज करना ये बताता है कि कहीं ना कहीं कोई ऐसी मंशा है जो अभी भी छिपी हुई है। ममता कुलकर्णी आजपासून नव्या नावानं ओळखली जाईल। श्री यामाई ममता नंदगिरी या नावानं तिची नवी ओळख असेल। जुना आखाड्याचे आचार्य नारायण त्रिपाठी यांनी ममता कुलकर्णीला भिक्षा दिली आहे। संन्यास धारण केल्यानंतर ममता कुलकर्णीनं भगवं वस्त्रही धारण केलंय। महाकुंभात काही दिवसापूर्वी भगवी वस्त्र धारण केल्यानं मॉडेल साध्वी हर्षा चर्चेत आली आणि अनेकांच्या रोषालाही सामोरं जावं लागलं। ममताचं हे संन्यास रूप त्यामुळे वादात तर अडकणार नाही ना, कारण ममता कुलकर्णी म्हणजे वाद हा तिचा बॉलिवूडमधला इतिहास आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। यानंतर आता महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। प्रजासत्ताक दिनानिमित्त पुणेकरांसाठी विशेष सवलत देण्यात आलेली आहे। 118 रुपयांचं पुणे मेट्रो ट्रान्झिट कार्ड 26 जानेवारी रोजी प्रवाशांसाठी फक्त 20 रुपयात मिळणार आहे। या कार्डमुळे प्रवाशांना सोमवार ते शुक्रवार 10% आणि शनिवार रविवारी 30% सवलत मिळेल। पहिल्या 5000 प्रवाशांसाठीची सवलत असणार आहे।
मुंबईच्या गोरेगाव आणि मालाड पश्चिम भागामध्ये आज पाणी पुरवठा बंद राहणार आहे, त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन मुंबई महापालिकेनं केलेलं आहे। मालाड पश्चिम मधल्या 1200 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीला गळती लागली आहे आणि गळतीच्या दुरुस्तीच्या कामामुळे पाणी पुरवठा बंद राहणार आहे। अमूल दुधाचे दर लिटर मागे 1 रुपयांनी कमी होणार आहेत, त्यामुळे अमूलच्या ग्राहकांना थोडासा दिलासा मिळालाय। सध्या ही कपात गुजरातमध्ये करण्यात आली आहे, तर महाराष्ट्रात ही कपात केलेली नाहीये। नवी मुंबईतील सिडकोच्या घरासाठी अर्ज करण्यासाठी शेवटचे 2 दिवस उरलेत। सिडकोकडून माझे पसंतीचे घर या योजनेद्वारे 26,000 घरांच्या विक्रीसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे। त्यासाठी 31 जानेवारीपर्यंत नोंदणी शुल्क भरून अर्ज सादर करता येणार आहे, तर प्राधान्यक्रम नोंदवण्यासाठी 31 जानेवारीची अंतिम मुदत दिली जाणार आहे। एक्सप्रेसमधील टॉयलेटच्या पाण्याने एका विक्रेत्याने चहाची किटली धुतलेली आहे। टॉयलेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या पाईपमधून तो किटली धुतोय। हा किळसवाणा प्रकार, घाणेरडा प्रकार एका प्रवाशाने आपल्या कॅमेऱ्यात चित्रित केला असून प्रवाशांनी मात्र या व्हायरल व्हिडिओवर आपला संताप व्यक्त केलाय। पुणे शहराच्या प्रवेशद्वारावर महापालिका अत्याधुनिक वातानुकूलित 7 स्वच्छतागृह उभारणार आहेत। नागपूरच्या धर्तीवर हे काम सुरू होणार असून यासाठी पुणे महापालिकेने प्रस्ताव मागवलेत। पुण्यातील ग्रामीण भागामध्ये 7 फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आलेले आहेत। पुणे ग्रामीण जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने प्रशासनाने हा निर्णय घेतलाय। पिंपरी चिंचवड पालिकेच्या वतीने महिंद्रा कंपनीच्या 5 एकर जागेमध्ये मध्यवर्ती अग्निशामक मुख्यालय उभारण्यात येईल। या मुख्यालयासाठी 126,24,30,273 रुपये खर्च करण्यात येणार आहे। या मुख्यालयाद्वारे पिंपरी चिंचवड अग्निशामक सेवेचा दर्जा उंचावण्याचा उद्देश आहे। महावितरणाने मागील 9 महिन्यांमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये 14,354 नवीन वीज जोडणी केलेल्या आहेत। महावितरणाने ग्राहकांना तत्पर गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी उपाययोजना केल्या असून शहरी भागामध्ये 24 तासात तर ग्रामीण भागात 48 तासात वीज जोडणी देण्याचे निर्देश देण्यात आलेत। पुण्यातील कर्वेनगर परिसरामध्ये पाणंद रस्त्यावर पालिकेच्या विभागाने कारवाई केली। कमिन्स कॉलेजजवळ असलेल्या अनेक अतिक्रमणांवर बुलडोझर चालवण्यात आलेला आहे। या रस्त्यावर मोठ्या वाहनांची वाहतूक सुरू असते, तसेच अरुंद रस्त्यावरील अतिक्रमणामुळे नागरिक हैराण झाले होते। अखेर पोलिसांच्या उपस्थितीमध्ये पालिकेने कारवाई केलेली आहे। यंत्र बातमी आहे सैफ अली खान संदर्भात। आता वांद्रे पोलिसांनी सैफ अली खानच्या रक्ताचे नमुने घेतलेले आहेत। हल्लेखोर शरीफुल इस्लामच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेल्या कपड्यावरील रक्ताच्या डागांशी त्याची जुळवणी केली जाणार आहे। शरीफुलकडून जप्त करण्यात आलेल्या कपड्यावर काही रक्ताचे डाग होते आणि त्याचमुळे आता सैफवर हल्ला करताना रक्त उडाल्याचा पोलिसांनी दावा केला असून याआधी सैफच्या घरामध्ये सापडलेल्या आरोपीच्या बोटांचे ठसे आणि शरीफुलच्या बोटांचे ठसे जुळले होते। प्रवाशांचे आज मेगा हाल होत आहेत, कारण की पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक सुरू आहे आणि त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास होतोय। पश्चिम रेल्वेवर काल रात्री 11 पासून मेगा ब्लॉक सुरू झालेला आहे। यामुळे आता रेल्वे सेवा कोलमडली असून सध्याच्या घडीला रेल्वे गाड्या अंधेरी स्थानकापुढे जात नसल्यामुळे मुंबईकरांचे हाल होताना दिसतायत। त्यामुळे आता मुंबईकर प्रवाशांनी संताप व्यक्त केलेला आहे। दरम्यान दादर स्टेशनवरनं आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रुपाली बडवे यांनी। पाहूयात। पश्चिम रेल्वेने 24, 25 आणि 26 जानेवारी दरम्यान जम्बो मेगा ब्लॉक घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे मुंबईकरांचे आपल्याला हाल होताना पाहायला मिळत आहे। सध्या मी दादर स्टेशनवरती आहे आणि दादर स्टेशनवरती आपण पाहत आहोत की रेल्वे स्थानकावरती मोठी खरं तर गर्दी झाल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे। ही सगळी जी गर्दी आहे ती फक्त दादर स्टेशनलाच नाही, तर पश्चिम रेल्वेवरचं अंधेरी रेल्वे स्टेशन असेल किंवा मग बोरिवली रेल्वे स्टेशन असेल, या दोन्ही रेल्वे स्टेशनवर देखील यापेक्षाही अधिक गर्दी असल्याचं खरं तर आपल्याला चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहत आहोत की खरं सकाळपासूनच जे चाकरमानी बाहेर पडलेले आहेत ते आणि त्याच्यासोबतच काही महिला असतील, मोठ्या प्रमाणामध्ये काही तरुण मुलं असतील, या सगळ्यांचीच गर्दी आपल्याला खरं तर या रेल्वे स्थानकावरती पाहायला मिळत आहे। कॅमेरामन विक्रम सावंतसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई।
तर पुढचे 2 दिवस पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांचे असेच मेगाहाल होणार आहेत। याचा आणखी महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊयात वेगवान स्वरूपात। गोवंडीतील महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता आहे। याशिवाय या रुग्णालयातील गैरसोयींनी रुग्णांचे हाल होत आहेत। पालिकेला कळवूनही पालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय। डोंबिवली परिसरातील शहीद भगतसिंग रोडवर पेवर ब्लॉक बसवलेले आहेत, मात्र काम पूर्ण झाल्यावर रस्त्याची झाडलोट न केल्याने सिमेंटचा उडणारा धुराळा सर्वांसाठीच त्रासदायक ठरतोय। त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आहे। अमरावतीच्या रहाटगावमध्ये गोरक्षकांनी 4 चाकी गाडी फोडलेली आहे। जनावरांची अवैध वाहतूक करून कत्तलीसाठी जनावरे घेऊन जात होते। गाडीचं बोनट तोडून गोरक्षकांनी कोंबून जाणाऱ्या 13 जनावरांना जीवनदान दिले। गाडीतून जनावरं काढत त्यांना पशुवैद्यकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। एसटी महामंडळाने भाडेवाढ केल्यानंतर प्रवाशांनी संताप व्यक्त केला। या भाडेवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसणार असल्याची प्रतिक्रिया अमरावतीकरांनी दिली आहे। आधी भंगार बस दुरुस्त करा आणि त्यानंतर भाडेवाढ करा अशा शब्दांमध्ये राज्य सरकार विरोधात नागरिकांनी रोष व्यक्त केलाय। मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास आता महागला असून सामान्य नागरिकांच्या खिशाला फटका बसतोय। मात्र या भाडेवाढीला आता नागरिकांकडून विरोध होतोय। भाडेवाढ करून सरकार सामान्यांच्या खिशावरचा ताण वाढवते आणि हे चुकीचं आहे अशा प्रतिक्रिया नागरिकांनी साम टीव्हीशी बोलताना दिल्या आहेत। एसटी प्रवासासाठी राज्यातील प्रवाशांना आता अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत। विधानसभा निवडणुकांपूर्वीपासूनच चर्चेमध्ये असलेल्या एसटी महामंडळाच्या तिकीट दरवाढीस मंजुरी मिळाली असून त्यानुसार एसटीच्या तिकीट दरामध्ये 15% वाढ होणार आहे। सुधारित तिकीट दर आज मध्यरात्रीपासून लागू होतील। एसटीचा तोटा वाढत चालल्यामुळे भाडे वाढ करणं गरजेचं असल्याची प्रतिक्रिया परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिलेली आहे। एसटीला दर महिन्याला 90 कोटींचा तोटा असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। बुलढाणा जिल्ह्यात तब्बल 160 ठिकाणचं पाणी पिण्यास आणि वापरण्यास अयोग्य असल्याचं समोर आले। जिल्ह्यात दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांमध्येही प्रचंड वाढ झाली। त्यामुळे प्रशासनाने आता दवंडी पिठात पाणी पिण्यास योग्य नसल्याची दवंडी पिठाला सुरुवात केली आहे। बुलढाण्यातील केस गळती प्रकरणी आता गावातील पाणी न वापरण्याचे आदेश प्रशासनाने दिलेले आहेत। गावकऱ्यांना ग्रामपंचायतीकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा होणार असून पाण्यामध्ये नायट्रेट आणि क्षारांचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त असल्याने हा निर्णय घेण्यात आलेला आहे। छत्रपती संभाजीनगरमधला एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय, ज्यामध्ये एक फळ विक्रेता नाल्यामध्ये पोतं बुडवताना दिसतोय। नाल्यातल्या घाण पाण्यामध्ये तो पोतं धुतो आणि त्यानंतर तेच पोतं केळींवर टाकतो। हा संतापजनक प्रकार समोर आल्यानंतर आता कारवाईची मागणी केली जाते। त्यामुळे रस्त्यावरच्या फळ विक्रेत्यांकडून फळं घेताना सावध राहा। जळगाव रेल्वे अपघात प्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर येते। आग लागली म्हणून अफवा पसरवणारा चहावाला आता फरार झालेला आहे। पुष्पक एक्सप्रेस जेव्हा जळगाव स्टेशनवरून निघाली तेव्हा धूर निघत असल्याचं चहावाल्याने पाहिलं। त्यानंतर त्याने आग लागल्याची बोंब ठोकलेली। पुढे काही नाही, इथपर्यंत आहे बस आणि यवतमाळ जिल्ह्यातून 12 लाडक्या बहिणींनी हक्क सोडलेला आहे। आता सरसकट लाभ देण्यात येणार नसल्यानं कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे। अपात्र ठरल्यास कारवाईसह रक्कम वसुलीची धास्ती बहिणींना सतावते। त्यामुळे यवतमाळच्या 12 बहिणींनी योजनेतून आपला हक्क सोडलाय। राज्यात अनेक भागांमध्ये थंडीचा जोर पुन्हा वाढणार आहे। कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये थंडीचा जोर दिसेल। दरम्यान मध्य भारतामध्ये सध्या थंडीला पोषक वातावरण तयार झालेले, त्यामुळे राज्यातही येत्या 3 दिवसांमध्ये किमान तापमानामध्ये 2 ते 3 अंशांची घट होणार आहे। आता बातमी आहे शिवप्रेमींच्या छावा सिनेमाला असलेल्या विरोधाची। विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांची भूमिका असलेल्या संभाजी महाराजांच्या जीवनावरील छावा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। या चित्रपटातील नक्की कोणत्या दृश्यावर आक्षेप घेण्यात आलेले आहे आणि कुणी या चित्रपटाचं समर्थन केलेलं आहे त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट।
संभाजी महाराजांवरचा चित्रपट वादात, लेझिम नृत्यावरून पेटला वाद, ये संग्राम एक चित्रपटासाठी केली इतिहासाची मोडतोड, ये संग्राम एक स्वराज बनाने का प्रयत्न है। स्वराज ही दृश्य आहेत छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपटातील। या दृश्यावरून आता नवा वाद पेटलाय। कुठलाही ऐतिहासिक चित्रपट आला की त्यासोबत वाद हा ठरलेलाच। मात्र महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेल्या छावा चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसुबाई यांना एकत्र नाच करताना दाखवलंय। भोसले परिवार का हर पुरुष पहाड़ी तूफान है, तो जिसकी आणि याला तीव्र आक्षेप घेतला जातोय। छावा चित्रपटामध्ये छत्रपतींना नाचवताना दाखवणं हा छत्रपतींचा अवमान आहे हे दिग्दर्शकाला कळत नाही का? दिग्दर्शकाचं, निर्मात्याचं किंवा कलाकारांचं डोकं फिरलंय का? संभाजी राजे लेझिम खेळताना नाचतात हे कुठल्या पुस्तकातून घेतलंय? छावा चित्रपटातील संभाजी महाराजांचा नाच वगळण्याची मागणी जोर धरत असतानाच छोट्या गोष्टीवरून वादंग निर्माण करण्याची आवश्यकता नसल्याचं खासदार अमोल कोल्हेंनी म्हटलंय। तर युवराज संभाजीराजे छत्रपतींनी चित्रपट पाहून निर्णय घेणार असल्याची सावध प्रतिक्रिया दिली। की छावाच्या संपूर्ण टीमनं सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास, त्या इतिहासाला कुठेही गालबोट न लावता त्या इतिहासाची कोणतीही प्रतारणा न करता समोर आणला असेल अशी अपेक्षा। आणि जर ही अपेक्षा पूर्ण झाली असेल तर मला वाटतं इतर कोणत्याही छोट्या गोष्टींवरून याविषयी वादंग निर्माण करण्याची आवश्यकता व्यक्तिगत मला तरी वाटत नाही। की छत्रपती संभाजी महाराज लेझिम खेळताना किंवा लेझिम खेळत असताना डान्सच्या स्वरूपात खेळताना, तर लेझिम ही आपली सांस्कृतिक ठेव आहे आणि लेझिम खेळणं काही चुकीचं नाही आहे, पण ते गाण्याच्या स्वरूपात आपला आनंद उत्सव साजरा करत असताना हे सिनेमॅटिक लिबर्टी कितपत योग्य आहे कितपत योग्य नाही ह्याच्यावर जरा चर्चा होणं गरजेचं आहे। अनेक चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्यातील ऐतिहासिक दृश्यावरून वाद पेटत असतात। मात्र सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाची मोडतोड आणि लोकांच्या भावनेशी खेळणं योग्य आहे का, असा सवाल छावा चित्रपटातील वादग्रस्त दृश्यांच्या निमित्तानं उपस्थित होतोय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। ये संग्राम एक स्वराज बनाने का प्रयत्न है। स्वराज हर एक इंसान मराठा आरक्षणावरनं मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झालेत। आजपासून ते पुन्हा एकदा उपोषण करणार आहेत। तर मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी त्यांनी केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठ्यांशी बेईमानी करणार नाही असं जरांगे म्हणतायत। तसंच मराठा समाजातील गुन्हे मागे घेतले नसल्याचा हल्लाबोलही त्यांनी केलेला आहे। ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचं पहाटे 4:30 वाजण्याच्या सुमारास निधन झालंय। वयाच्या 88व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। हैदराबाद संस्थानातील मराठवाडा समजून घेऊ या भागाचा इतिहास, सामाजिक राजकीय वास्तव आपल्या लेखनातून मांडणारे चपळगावकर गेल्या काही महिन्यांपासून कर्करोगाशी झुंज देत होते। दरम्यान त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, 3 विवाहित कन्या आहेत।